जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाडसाठी हा प्रमोशनल व्हिडिओ आहे. माझे नाव विनय कुलकर्णी. गीता ऑलिम्पियाड 2025मध्ये सहभागी होण्यासाठी मी आपणाला विनंती करत आहे. मागील 1 वर्षापासून मी गीता परिवारामध्ये जोडलेलो आहे. भगवद्गीता पठणचे वर्ग दररोज मी अटेंड करतो. मागील 1 महिन्यापासून गीता ऑलिम्पियाडच्या स्पर्धा ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. अजून 21 दिवस शिल्लक आहेत. तुम्ही केव्हाही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. learngita.com या साईटवर जाऊन तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता. या स्पर्धेमध्ये ऑनलाईन प्रश्न विचारले जातात. त्याचे आत्तापर्यंत 6 राऊंड आहेत. मात्र तुम्ही केव्हाही रजिस्टर केले तरी तुम्ही सर्व राऊंड पूर्ण करू शकता. ऑनलाईन प्रश्नांना पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यातून एक निवड करायची आहे. प्रश्नांचे स्वरूप भगवद्गीतेवरील श्लोकांचे प्रश्न आहेत. धार्मिक ग्रंथावर आधारित काही प्रश्न आहेत. रामायण, महाभारत, भारतातील विविध धार्मिक स्थळं यावर सुद्धा प्रश्न आहेत. ते सोडवताना आपल्याला खूप आवड निर्माण होते. ज्ञानामध्ये आपल्या थोडीशी भर पडते. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील एक श्लोक मागे पुढे शब्दरचना करून लिहिलेला आहे. त्याला जंबल श्लोक नाव दिलेलं आहे. त्यातून योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे. अशा प्रकारे स्पर्धा पुढे पुढे जात राहते. त्यातून तुम्हाला 20 गुण मिळतात एक श्लोक चांगला निवडल्यानंतर. अशा प्रकारे तुम्ही गुण मिळवत पुढे पुढे जाता. तसेच श्लोक व त्याचा अर्थ असेही काही प्रश्न आहेत. तुम्ही जोड्या जुळवायच्या आहेत. श्लोकाचा योग्य अर्थ असणारी जोडी निवडायची आहे. त्याला 25 मार्क आहेत. त्यानंतर पुढचा राऊंड आहे. त्यात एक छोटासा प्रसंग वर्णन दिलेला आहे. यावरून पर्यायी उत्तर तुम्ही भगवद्गीते संदर्भात तो प्रसंग कशाशी निगडीत आहे ते निवडायचे आहे. खूप मनोरंजक प्रश्न आहेत आणि उत्तरे पण आहेत. त्याचप्रमाणे काही पर्यायी वाक्य दिलेली आहेत. त्यातून अयोग्य कोणते आहे ते निवडायचे आहे. अशीच एक स्पर्धा अजून आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑडिओ ऐकायचा आहे. त्यावरून तो भगवद्गीतेतील कोणता श्लोक आणि कोणत्या अध्यायातील आहे हे निवडायचे आहे. तसेच तुम्हाला एक श्लोकाचा अर्थ दिला जाईल. त्यातून कोणता अध्याय व श्लोक आहे हे तुम्ही त्यातून निवडायचं आहे. तसंच एक सबमिशन रोज करायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला गुण मिळत राहतात. त्यामध्ये भगवद्गीतेमधील एक 12 शब्दांचं अर्थपूर्ण एक स्लोगन तयार करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अध्याय पठण करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. तो यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर अपलोड करायचा आहे. अशी खूप इंटरेस्टिंग स्पर्धा आहे. तसेच तुम्ही एक निष्काम सेवा केल्याबद्दल दररोज एक फोटो काढायचा आहे. तो त्या दिलेल्या साईटवर अपलोड करायचा आहे. त्यालासुद्धा तुम्हाला गुण मिळतात. इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला एखाद्या गोशाळेला भेट देऊन गोसेवा किंवा गायीची सेवा केल्याबद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता व योग्य प्रकारे दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुम्हाला 2500पर्यंत गुण एकाच वेळेला मिळू शकतात. तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर अपलोड करू शकता. तसेच भगवद्गीता श्लोकावर तुम्ही अर्थ न बदलता तुमच्या शब्दात भाष्य करू शकता. खूपच मनोरंजक अशी ही स्पर्धा आहे. तसेच खेळांच्या स्पर्धासुद्धा इथे आहेत. दररोज एक पझल निवडून गुण तुम्ही प्राप्त करू शकता. त्याचप्रमाणे एका खेळामध्ये अर्जुन आर्चरी नाव आहे. या खेळामध्ये फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याला तुम्ही बाण मारायचं आहे. तसेच एक अमृत कुंभ आहे ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही गोळा करायच्या आहेत आणि वाईट गोष्टींना डावलायचं आहे किंवा सोडून द्यायच्या आहेत. जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी त्या अमृत कुंभामध्ये गोळा कराल तेवढे तुम्हाला जास्ती गुण मिळतात. तसेच चित्रांचं पझलसुद्धा आहे. ते तुकड्या तुकड्यांमध्ये दिलेलं आहे. ते योग्य प्रकारे जुळून तुम्ही ते योग्य प्रकारे जुळून पूर्ण करायचं आहे. असे खूप मनोरंजक सगळे खेळ इथे आहेत. आपण learngita.com वर जाऊन या खेळासाठी रजिस्टर करा व या भव्य धार्मिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. याच्यामध्ये 1 नंबरला 1 लाख रुपये असं बक्षीस आहे. वेगवेगळ्या वयोगटामध्ये ती स्पर्धा आहे.
जय श्रीकृष्ण.